नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, आपल्या दिवसाची सुरुवात जशी होते तसाच आपल्या संपूर्ण दिवसावर त्याचा प्रभाव पडतो. अनेक लोक सकाळी उठल्याबरोबर मोबाईल हातात घेतात, घाई गडबड करतात किंवा नकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करतात. पण आपल्या हिंदू धर्मशास्त्रात आणि आयुर्वेदात सकाळची सुरुवात शुभ आणि सात्विक पद्धतीने करण्याला खूप महत्त्व दिलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सकाळी उठताच कोणती 5 शुभ कामे करावीत, ज्यामुळे दिवस आनंदी, सकारात्मक आणि यशस्वी जाईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 5वा उपाय असा आहे की तो अनेक लोक दुर्लक्ष करतात, पण त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो. मंडळी, आलाच आहात तर मयूरी पालवे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, पहिलं आहे उठल्याबरोबर देवाचे आणि पृथ्वी मातेचे स्मरण करा. मंडळी, डोळे उघडताच लगेच बेडवरून उडी मारू नका. प्रथम 2 मिनिटं शांत बसा. आपल्या इष्टदेवतेचं, कुलदेवतेचं किंवा श्री स्वामी समर्थाचं स्मरण करा. मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरी चालेल, किंवा कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते करदक्षिणम हा मंत्र म्हटलं तरीही चालतं. तर यानंतर पृथ्वीवर पाय ठेवण्याऐवजी पृथ्वी मातेची क्षमा मागायची. यामुळे मनात नम्रता निर्माण होते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते. आजच्या धावपळीच्या जीवनात ही छोटी सवय आपल्याला मानसिक शांतता देते. तर मंडळी, दुसरं आहे तळहाताचे दर्शन करा. आपल्या तळहातात लक्ष्मी, सरस्वती आणि भगवान विष्णू यांचे प्रतीक मानलं जातं. सकाळी उठल्यावर दोन्ही तळहात एकत्र करून काही क्षण त्यांच्याकडे पहा. यामागचा अर्थ असा आहे की आपले भाग्य आपल्या कर्मात आहेत. चांगले कर्म केलं तर लक्ष्मी, ज्ञान आणि यश आपोआप मिळतं. हा संस्कार आपल्या मनात आत्मविश्वास निर्माण करतो. आणि मंडळी, तिसरं आहे 1 ग्लास पाणी प्या. रात्रभर शरीर विश्रांती घेत असतं. सकाळी उठल्यावर कोमट किंवा साधं पाणी पिणे आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. यामुळे शरीरातील पचनक्रिया सुरळीत होते, शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि दिवसभर ताजंतवानं वाटतं. धार्मिक दृष्टिकोनातून शरीर शुद्ध ठेवणं हीच खरी पूजा मानली जाते. चौथं आहे देवाचे नामस्मरण आणि प्रार्थना करा. सकाळी फक्त 2 ते 5 मिनिटे जरी मिळाली तरी देवाचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं तुम्ही म्हणू शकता. आपल्या श्रद्धेनुसार कोणताही मंत्र म्हणा. प्रार्थना करताना असे म्हणा की हे देवा, आजचा दिवस चांगला जाऊ दे, माझ्या हातून कोणाचेही वाईट होऊ देऊ नको, मला योग्य बुद्धी आणि योग्य मार्ग दाखव. अशी प्रार्थना मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक ऊर्जा कमी करते. मंडळी, 5वा आहे सूर्याला नमस्कार करा. सकाळी शक्य असल्यास उगवत्या सूर्याचे दर्शन घ्या. सूर्य हा ऊर्जा, आरोग्य आणि तेज यांचे प्रतीक आहे. सूर्याला नमस्कार करून पाण्याचे अर्घ्य दिल्यास मग मन एकाग्र होते. तुम्ही आंघोळ केल्याच्या नंतर सूर्याला आपण तांब्या असतो बघा, त्याचा सूर्याला जर जल दिलं तर ते चांगलं मानलं जातं आणि शुभ मानलं जातं. तर सूर्यप्रकाशामुळे शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते आणि दिवसभर उत्साह मिळतो. तर मंडळी, सकाळी उठल्यावर काही गोष्टी अजिबात करायच्या नाहीयेत आणि कोणत्या टाळायच्या आहेत तर ते पहा. उठल्या मोबाईल पाहायचा नाहीये, भांडणं किंवा वाद नाही करायचे, नकारात्मक बातम्या पाहून दिवस सुरू नका करू, रागाने बोलू नका सकाळी उठल्याबरोबर. नाहीतर काही लोकांना सवय असते उठल्याबरोबर याच्यावर पडायचं त्याच्यावर, म्हणजे भांडणं करायचे नसते, बोलायचं वाकडं तिकडं. तसं करायचं नाहीये, त्याने दिवस बोर जातो. तर आळस करत पुन्हा झोपू नका, कारण सकाळी पहा आपण 6ला जर उठलो तर परत झोपावंसं वाटतं. हे प्रत्येकाला वाटत असतं, परंतु एकदा जर सवय लागली तर तुम्ही रोज लवकरच उठतान आणि जेवढं लवकर उठतान तेवढं चांगलं असतं आपल्यासाठी, आपल्या शरीरासाठी. तर या सवयी तुमची मानसिक ऊर्जा कमी करतात जर तुम्ही उशिरा उठलात तर. या 5 शुभ कामाचे फायदे मंडळी, जर तुम्ही रोज या 5 गोष्टी केल्या तर मन प्रसन्न राहते, आत्मविश्वास वाढतो, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं, कामात लक्ष केंद्रित होतं, मानसिक तणाव कमी होतो, दिवस आनंदी आणि उत्साहपूर्ण जातो, देवावरील श्रद्धा अधिक दृढ होते. लक्षात ठेवा, या कृतीचा उद्देश केवळ धार्मिक नसून चांगल्या सवयी, सकारात्मक विचार आणि शिस्तबद्ध दिनचर्या निर्माण करणे हा आहे. तर मंडळी, दिवसाची सुरुवात जर शुभ विचारांनी आणि देवांच्या स्मरणाने झाली तर अनेकदा आपले मन अधिक शांत, स्थिर आणि आनंदी राहते. प्रत्येक दिवस सारखा नसतो, पण सकारात्मक सुरुवात केल्याने आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद नक्कीच वाढते.
तुम्ही यापैकी कोणती सवय आधीपासून पाळता आणि आजपासून कोणती नवीन सवय सुरू करणार आहात? तुम्ही सकाळी उठल्याबरोबर कोणत्या देवाचं स्मरण करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.